माझे वडील जेव्हापासून या क्षेत्रामध्ये आलो किंवा त्यांचा वारसा मला लाभला, आठवणीतलं सांगायचं म्हटलं म्हणजे मला कधी त्यांनी असं म्हटलं नाही की तू हे काम करू नको, ते काम करू नको. कायम त्यांचा सल्ला हा मला महत्त्वाचा वाटायचा. कुठेही मी कार्यक्रमाला गेलो, अन्यथा कार्यक्रमाहून आलो का मला ते अगदी आवर्जून विचारायचे, आज कोणाकडे कार्यक्रम होता, काय कार्यक्रम होता. मी पण त्यांना आणि सांगायचो महत्त्वाचं म्हणजे आज मला ते तुमच्या ओळखीचे हे व्यक्ती भेटले आणि त्यांना खूप आनंद वाटायचा की अरे वा तू त्यांच्या घरी कार्यक्रमाला गेला होता. प्रमुख काही आमचे देशमुख समाजाचे यजमान लोक आहेत, आमदार साहेब आहेत, त्यांचे काका आहेत, यांच्याकडे आवर्जून त्यांना आवडलेलं तिथे गेलं का आवडायचं त्यांना पण. आणि काय मी सांगायचं, या लोकांना आपल्याला कधीही सोडायचं नाही. त्यांचे कार्यक्रम काहीही आले, तुझं जे काही काम असेल ते सगळं बाजूला ठेवून त्यांच्याकडे कार्यक्रमाला जायचं. आणि इतरत्र सुद्धा सर्व समाजाचे जे काही कार्यक्रम आजोबांपासून वडिलांपासून माझ्यापर्यंत आले, ते अगदी प्रामुख्याने मला विचारायचे की आज हे कर्म आहे, हे कर्म कसं करायचं, काय करायचं. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यात आल्या. अजूनही त्या मला आठवतात. वेळोवेळी त्यांचं त्या क्षणाला मला सांगणं. कधी कधी ते मला विचारायचे का रे बाबा तुला कुठे जायचं आहे, काय जायचं. मी कधी कधी त्यांना म्हणायचो अहो मी जाईल माझ्या कार्यक्रमात, मला तुझ्या कार्यक्रमाशी काही घेणं देणं नाही. तू फक्त कोणत्या वेळेला जातो, कोणत्या वेळेला येतो, एवढं त्यांना प्रामुख्याने खूप अगदी नितांत विचारायचे. मला नेहमी विचारायचे की तू वेळच्या वेळ काम करत जा. आणि माझ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते मला नेहमी सांगायचे की बुवा तू डायबिटीसचा पेशंट आहे, तुझ्या औषधं गोळ्या चुकवू नको, कायम तुझ्या औषधांवरती तुझ्या तब्येतीकडे महिन्याला ते चेकअप करत जा. सगळ्या गोष्टी असं त्यांच्याही आरोग्याची गोष्टी नेहमी ते त्यांचे जपत होते. पण ते आरोग्य त्यांनी इतक्या आयुष्यापर्यंत जपलं. याच्या पुढे सुद्धा त्यांनी मला सांगितलं की बाबा तू सगळ्यांकडे लक्ष दे, त्याबरोबर तुझ्या कामांकडे लक्ष देऊन तुझ्या आरोग्याकडे पण लक्ष दे, असं नेहमी सांगितलं. बाकी आठवणीतल्या तर भरपूर अशा काही गोष्टी आहेत की त्या कितीही आपण विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते विसरू शकत नाही.